तर नमस्कार. गावाकडून आई आल्या होत्या, तर येताना बाबांनी त्यांच्याकडून खेकडी लावून दिली होती. खेकडी चा रस्सा खायची इच्छा झाली होती. पोरांनाही खायचं होतं, तर बाबांनी खेकडी लावून दिली होती. आणि मग ते आई साफ करत होत्या, कारण मला काही ह्याच्यातलं येत नाही आणि मी कधी हे केलेलं नाही. हां, पण मला खेकडा पकडायची इच्छा आहे, पण बघू आता कधी भेटेल तर ट्राय करेन. पण भीती वाटते मला खेकडा पकडायला, पण आहे इच्छा. त्याच्यानंतर बघा हे साफ वगैरे केले आणि अचानकच अविनाश भाऊजी आणि स्नेहल आले होते, फिरायला आले होते. तर जाता जाता भेटायला आले होते आणि ते आल्यानंतर त्यांना आमची ॲनिव्हर्सरी आहे हे माहिती नव्हतं. मग ते घरी जातो म्हणून चहापाणी वगैरे केला त्यांनी आणि घरी जातो म्हणून गेले आणि परत गेले आणि परत केक घेऊन आले आणि परत अचानक सरप्राईज त्यांनी दिलं. आणि मग असं काय त्यांनी सेलिब्रेशन केलं. खरंच खूप भारी वाटलं मलाही. ते आले आणि असं काय सेलिब्रेशन आमचं झालं. तर स्पेशल थँक्यू अविनाश भाऊजी आणि स्नेहलसाठी. खरंच तुम्ही आला आणि एवढं प्रेमाने आमची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन केली. तुमची प्रेम, आपुलकी आणि असाच सहवास तुमचा असाच राहू दे. तुम्ही ही ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन केलेली मी कधीच विसरणार नाही. तुमची आठवण माझ्या मनात कायमच राहील. आणि असं काही आमचं सेलिब्रेशन झालं आणि मग आम्ही सगळे जेवायला बसलो होतो. गावाकडून खेकडी वगैरे आणली होती, तर त्याचा रस्सा केला होता. तर ते जात होते, मग आम्हीच त्यांना थांबून घेतलं. मग असं काय आम्ही जेवण केलं आणि मग व्हिडिओ